चुकीचे असे नमस्कार सगळ्यांना, मी आहे तुमची प्रिया. कशा आहात तुम्ही सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे. हसत राहा आणि सुखात राहा, हीच माझी प्रार्थना आहे. तर मग चला मग वळूया उशीर न करता आपल्या तिसऱ्या भागाला सुरुवात. तर आपण आज करणार आहे तिसऱ्या भागाची सुरुवात. चला मग, कालपर्यंत आपण कुठे आलतो की मुलींनी आवाज उठवायला शिकलं पाहिजे. तर त्यापुढे महत्त्वाचा विषय हा की जर सगळ्या पूर्ण घरामध्ये जर ती मुलगी एकटी पडली, तिच्या सोबतीला कोणीही नसेल, तिच्यासोबत कोणीही नसेल तिच्याबरोबर उभं राहण्यासाठी, जर तिचा स्वतःचा नवरासुद्धा तिच्याबरोबर उभा नसेल, तर मग ती मुलगी काय करणार? एकटी पडणार. तिच्यावर कोणीही म्हणजे सगळे मिळून तिच्यावर अत्याचार करणार. अशा वेळेस नवऱ्याने तिची साथ दिली पाहिजे असेल तर तिला समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे कोण? त्याची बायको. जर ती चुकीची वागत असेल तर त्यानं तिला समजावून सांगितलं पाहिजे की तुझं असं चुकतंय म्हणून. पण ठीक आहे, तर जर ती मुलगी चुकीची वागत नसेल किंवा तिच्याकडून काही चूक होत नसेल, तर नवऱ्याने ही दोन्ही बाजू समजून घेतल्या पाहिजेत आणि काय खरं आहे काय खोटं आहे याचा पूर्णपणे शोध घेऊन आणि माहिती काढून आणि पहिली गोष्ट खरं खोटं हे बघून आणि आपल्या बायकोला साथ दिली पाहिजे, जेणेकरून ती त्रासामध्ये राहणार नाही. तुम्ही पहिल्यांदा बाहेर कामाला जाता, बाहेर कामाला गेल्यामुळे तुम्हाला घरातल्या काय चालू असतात गोष्टी त्या तुम्हाला माहीत नसतात. त्यामुळे नवऱ्याचंही काम आहे की घरामध्ये काय चालू आहे काय नाही, कुणाचं काय चालू आहे, कोण कुणाबरोबर कसं वागतं आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. कामाव्यतिरिक्तही घरामध्येही लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे घरातील ताणतणाव वाढणार नाही आणि सगळ्याची नाती व्यवस्थित राहतील. हे नवऱ्याचं काम आहे. जर कोणी आपल्या बायकोची साथ देत नसेल तर नवऱ्याचं कर्तृत्व आहे की त्याने त्याच्या बायकोच्या बरोबर खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. तिला जो काही त्रास छळ होत आहे तो होऊ नाही दिला पाहिजे. त्याने तिची साथ दिली तर बाकीची माणसंसुद्धा तिला त्रास करणार नाहीत. जर तिच्या स्वतःच्या नवऱ्याने तिची साथ सोडली तर बाकीच्या माणसांचं जो काही त्रास देण्याचा जो हेतू असतो तो पूर्ण होतो आणि ते सगळे मिळून अजून जास्त तिला त्रास द्यायला चालू करतात. जर नवराच तिची इज्जत करत नसेल तर बाकीचेही तिची इज्जत करणार नाही. त्यामुळे नवऱ्याने बायकोची साथ खंबीरपणे दिली पाहिजे आणि तिच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे नवऱ्याने तिला पूर्णपणे माहिती काढून मगच तिच्यावर आरोप केले पाहिजेत. जर घरामध्ये होत असतील भांडणं तर घरातलं जे कारण आहे ते शोधून काढल्यानंतरनं दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न नवऱ्याने केला पाहिजे. जर नवऱ्याचं कोणी ऐकत नसेल तर मग एकच उपाय राहतो, तो म्हणजे पोलीस स्टेशन. पण पहिली गोष्ट, घरातली भांडण हे पोलीस स्टेशनपर्यंत जाऊ नये. पण पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यापर्यंतचा जो काही काळ असतो तो काळ येऊच देऊ नये. कारण घरातली भांडण हे घरातच मिटवली पाहिजेत आणि हेच उत्तम आहे. असं म्हणतात की शहाण्याने पोलीस स्टेशनची पायरी चढू नये. त्या मुलीला जर तुम्ही वारंवार त्रास देत राहिलात तर ती मानसिक तणावात येईल. मानसिक ताणतणाव तिला पूर्णपणे तिच्या जाळ्यात ओढून घेईल. कारण मानसिक ताणतणाव ही असं एक गंभीर आजार आहे की ज्यामधून माणूस कधीही निघू शकत नाही. प्रत्येक वेळेस त्या माणसाला तो तणाव तसाच राहू शकतो. रिस्पेक्ट असते ते तुम्ही जपलीच पाहिजे. जर तुमच्याकडून काही चूक होत नसेल आणि दुसरी माणसं उगाचच तुम्हाला त्रास करत असतील तर त्या विरोधात त्याचा तुम्ही विरोध केला पाहिजे की मी हे वागतच नाही, मी घरातील सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत आहे तरीसुद्धा मला त्रास दिला जातोय म्हटल्यानंतर तुम्ही त्या लोकांना शांतपणे सांगा की तुम्ही माझ्याशी असं वागू नका, तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोला. माझी पण सहनशक्ती आहे, मी पण एक माणूसच आहे, मला असा त्रास करू नका, तुम्ही म्हणा त्यांना. जर ते असं म्हणूनही तुम्हाला समजत नसतील, टोचून बोलत असतील
तर मात्र तुम्ही त्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर द्या. कारण जर तुम्ही प्रत्येक वेळेस गप्प बसलात तर ते तुम्हाला अजूनच तसं बोलत राहतील, त्रास करत राहतील. आईसारखी समजा, तिला आईसारखीच प्रेम करा, तिच्या आईसारखीच सेवा करा. कारण तुम्ही घरीही तुमच्या आईची सेवा करतच असतात, फक्तच एवढंच की तिथं व्यक्ती बदललेला असतो. म्हणून आपल्या मिस्टरांची आई काय आणि आपली आई काय, दोघींना समान जागी ठेवून तुम्ही त्यांची सेवा करा. त्यामुळे घरामध्ये भांडण होणार नाही. जरीही तुम्ही तसं जरी आई तुमच्या सासूला जरी तुम्ही आई मानत असाल, आई समजत असाल, तरीसुद्धा तुमची सासू जर तुम्हाला त्रास करत असेल तर मग तिला आई म्हणण्याची काही गरज नाही, तिला सासूच म्हणण्याची गरज आहे. कारण अशा व्यक्तीला तुम्ही कितपत आदर देणार? जी तुमचा स्त्री म्हणून सुद्धा स्वीकार करत नसेल तर तिला तुम्ही आदर देऊन काय करणार आहात? कारण ती स्वतःच्या मुलीप्रमाणे जर तुम्हाला वागवत नसेल तर मग त्याचा अर्थच राहत नाही की तुम्ही तिचा आदर केला पाहिजे. तिला तिच्याच भाषेत उत्तर द्या. कारण आता ही काळाची गरज आहे. हळूहळू या गोष्टी थांबवल्या पाहिजेत की मुलींना जे काही त्रासामुळे आपला जीव गमवावा लागत आहे तो गमवावा लागू नये. आणि आपल्या तुमच्या सासूला जे काही कोणी काय म्हटलंय किंवा सांगितले, ते कोणी सांगितले त्या व्यक्तीला पहिल्यांदा हजर करायला सांगा. कसं सांगितलंय, का सांगितलंय, कशासाठी सांगितले याचा खुलासा त्याच्याशिवाय होणार नाही. त्यामुळे जे काय घरामध्ये भांडण होण्याचं कारण आहे ते लवकर समोर येईल. कारण काय माहिती आहे का, की एखाद्या वेळेस नाही का तुम्ही जर ना तुमच्या घरामध्ये जर भांडण होत असेल तर काय होतंय की बाबा कशामुळं भांडतेत, काय चाललंय काय नाही ह्याचा आपल्याला अंदाजच नसतोय ना. पहिली गोष्ट, आपण सगळ्यांना आपलंसं समजून आपलंसं वागवून या सगळ्या गोष्टी करतो आणि हे आपल्या बरं काय होत आहे, आपण कन्फ्यूज होऊन जातो की आता आपण काय केलं पाहिजे काय नाही. तर मग सगळ्यात सोपा उपाय म्हणजे की जर एकत्र राहून जर तुमचं जे काय भांडण वगैरे मिटणार नसेल, जर तुमचे एकमेकांबरोबर राहून तोंडवाकडी होत असतील तर मग ती बरोबर राहण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही बाजूला राहून तुमचा सुखाचा संसार करू शकता. पण जर का मुलींनो तुम्ही स्वतःहून खोटं बोलून आपल्या सासू सासऱ्यांविरोधात म्हणजे की ते तुम्हाला त्रास करताय, छळ करताय, जाच करताय, असं अजिबात करू नका. कारण चूक ती चूकच असते, मग ती तुम्ही करो नाही तर सासू करो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आई वडिलांबरोबर जसे वागत असता तसेच तुम्ही सासू सासऱ्यांबरोबर सुद्धा वागा. कारण की खोटं बोलण्यात काही अर्थ नसतो. जे काही खरं आहे ते आज नाही उद्या सगळ्यांसमोर येतच असतं. त्यामुळे तुम्ही कधीही खोटे बोलू नका आणि सासू सासऱ्यांवर आरोप करू नका. जर खरंच असेल तसं तर मात्र त्यांना सोडू नका. त्यांना काहीतरी कायदेशीर दणका द्यायचा म्हणजे द्यायचाच. जर का तुमचा पती तुमच्याबरोबर साथ नसेल, तुमचा पती तुम्हाला साथ देत नसेल तर मग अशा लोकांना तुम्ही कायद्यानंच दणका द्या चांगला. कारण जर तुमचा पती तुमच्याबरोबर असेल तर मग तुम्हाला काही घाबरण्याची गोष्ट नाही. कारण आपला माणूस आपल्याबरोबर आहे तर मग बाकीच्या गोष्टींचं टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त स्वतःची काळजी घेत राहा. आणि पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत. त्यामुळे आता मी हा भाग इथेच थांबवते आणि याच्या पुढचा भाग आपण उद्या बघूया. जर चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. आणि माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि तुमचा सपोर्ट मला राहू द्या.